नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं रंगोलीच्या दुनियेत म्हणजेच अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण 3च रांगोळी काढणार आहोत. आजचा भाग छोटासाच आहे. तर रांगोळी छान आहेत, सुंदर आहेत आणि काढायलासुद्धा सोप्या आहेत. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. आजचा 3च रांगोळी आहेत आजच्या भागामधल्या. तर इथे आपण 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि त्यावरती आपण असं फूल तयार करून घेतलेलं आहे. आणि या फुलांच्या मधोमध आपल्याला असे तुरे काढून घ्यायचे आहेत. आणि तुमचे तुरे जर क्लीन नाही आले तर त्याला क्लीन करून घ्या. आणि त्या तुऱ्याला जॉईंट करूनच आपल्याला अशी एक पाकळी किंवा पान काढल्यासारखं काढून घ्यायचं आहे. अगदी सोपी आणि सिंपल रांगोळी आहे. आणि आपण फुलांच्या मधोमध असं लाल रांगोळीने मोठा डॉट्स देऊयात. आणि जे आपण साईडला पानं काढलेली आहेत त्यावरती सुद्धा एक एक डॉट्स देऊन घेऊयात. तर मैत्रिणींनो, ही होती आजची आपली पहिली रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. अगदी साधी सोपी ठिपक्यांपासून तयार केलेली रांगोळी आहे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. 3 ते 2 असे मी डॉट्स देऊन घेतलेत. अगदी सोपी रांगोळी आहे आणि दिसायलासुद्धा देखणी रांगोळी आहे. नक्कीच तुम्हालासुद्धा ही रांगोळी आवडेल. मलासुद्धा आजच्या भागात ही झटपट होणारी पहिली रांगोळी आवडलेली आहे दुसरी. तर इथे बघा, आपण 2 एकदम मधल्या ठिपक्यांपासून साईडच्या 2 ठिपक्यांना जोडून आपण असे तुरे काढून घेतलेले आहेत. 3-3 ठिपक्यांपासून काढल्यामुळे आपल्याला आकार एकदम व्यवस्थित येतो. तुम्ही नाही ठिपके देता जरी काढली तरी रांगोळी छानच येणार आहे ही. आणि जे आपण तुरे काढून घेतलेले आहेत त्यावरती अशा 4 लाईन देऊन घेतलेल्या आहेत आणि त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. आणि या तुऱ्यांच्या साईडने आपल्याला एका साईडने असे 5 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत तिन्ही साईडने. तर ही सुद्धा रांगोळी खूप साधी सोपी सिंपल, अगदी कमी जागेमध्ये अगदी कमी कलर वापरून काढता येणारी ही रांगोळी आहे आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी 2 ते 1 असे डॉट्स मारून घेतलेत आणि इथे आपल्याला असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यावरती आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत 2-2. तर मैत्रिणींनो, आजचा भाग छोटा आहे. आजच्या 3च रांगोळी मी दाखवलेल्या आहेत. तर उद्याच्या भागामध्ये आपण 6 किंवा 7 रांगोळी काढूयात. तर तुम्हालाही अशा छोट्या छोट्या रांगोळी पाहायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा. तर अशाच नवनवीन रांगोळी शिकण्यासाठी नेहमी व्हिडिओ पाहत राहा. नेहमी रांगोळीचा तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, सराव करत राहा. आणि रोज रोज रांगोळी दारात काढल्याने, देवघरात काढल्याने तुम्हालासुद्धा सराव होतच असतो. पहिल्यापेक्षा तुम्हालासुद्धा रांगोळी आता छानच येत असतील. आणि ज्यांना नाही जमत त्यांनी नेहमी रोज रांगोळी काढत चला. त्यामुळे सुद्धा तुमची प्रॅक्टिस होते आणि तुम्हालासुद्धा रांगोळी छान छान काढता येतात. तर ही होती आपल्या असा तिसरी रांगोळी आजच्या भागातली. तर इथे बघा, मी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. त्यामध्ये लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स दिलेत आणि मध्यंतरी आपण गुलाबी रांगोळीने डॉट्स दिलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही होती रांगोळी आपली आजची. तर अशाच रांगोळी पाहत राहा. तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.